तर जय भीम जय श्रीराम मित्रांनो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ स्पेशल जे 10वीमध्ये आहेत किंवा 12वीमध्ये आहेत त्यांच्या आता लगेच पेपर सुरू होणार आहेत, म्हणजे आता येणाऱ्या तारखेला. तर मित्रांनो, त्यांनी म्हणजे मुख्यतः अभ्यास कसा करायचा, आम्ही जेव्हा 10वीत होतो की नाही तेव्हा मला प्रश्न पडायचा अभ्यास कसा करायचा. मी खूप जणांना विचारलं होतं 10वीला, पण मला कोणी सांगायला नव्हतं की अभ्यास कसा करायचा. पण आता मी ग्रॅज्युएट आहे, ग्रॅज्युएट नाही तर पोस्ट ग्रॅज्युएट आहे, आणि इतर शिक्षणसुद्धा चालू आहे. म्हणजे आपल्याला समजलं की अभ्यास कसा करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे, जे 10वी 12वीला आहेत. तर मित्रांनो, काही नाही, माझ्या सरांनी सुद्धा मला सांगितलेलं आहे. मी सरांना सुद्धा विचारलं होतं, पाटील सरांना, की अभ्यास कसा करायचा. त्यांनी मला सांगितलेलं. तर तुम्हाला सांगतो मी, नीट आहे का. तर बघा मित्रांनो, माझ्या सरांनी सांगितल्यानुसार मी तसं करून बघितलं. तर मित्रांनो, माझ्या सरांनी काय सांगितलं, पुस्तक जर तुम्ही एखादी घेणार तर त्याचा अभ्यास करायचा असेल तर मग फर्स्ट ऑफ ऑल तर पहिले न कळता ते असं वाचून घ्यायचं पूर्ण. म्हणजे जसं समजलं नाही समजलं पण नाही, पण फर्स्ट रेट करून घ्यायचं. म्हणजे पहिल्यांदा वाचून घ्यायचं, त्याच्यानंतर दुसऱ्यांदा वाचन करायचं. म्हणजे यानं काय होतं मित्रांनो, फर्स्ट तुम्हाला काहीच कळलं नाही, पण दुसऱ्यांदा रिव्हिजन करा, तेव्हा थोडंसं अंडरस्टँडिंग होणार. त्याच्यानंतर मग तिसऱ्यांदा आणखी तुम्हाला समजून येणार. आणि जर असंच तुम्ही जर 3-4 वेळा ते बुक वाचन केलं तर ते तुमचं नेहमीसाठी जिंदगीभर तुम्हाला आठवून राहते. दॅट इज अ रेपिटेशन ऑफ रिव्हिजन. म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्टी जर तुम्ही रिव्हिजन कराल किंवा पुन्हा पुन्हा वाचाल ते तुम्हाला लक्षात राहते. यालाच मित्रांनो अभ्यास म्हणतात, हे माझ्या व्याख्येनुसार. कारण की आपल्याला लक्षात राहणं इम्पॉर्टंट आहे, कारण की यालाच अभ्यास म्हणतात. आणि लक्षात राहणं आणि ते एक्झाममध्ये आठवणं आणि ते प्रत्यक्ष उतरणं म्हणजे लिहिणं, यालाच अभ्यास म्हणता मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला नक्की समजलं असेल काय म्हटलं मी, की तुम्ही जे पुस्तक घेता, सिलेबस घेता, मॅथ असो, रिजनिंग असो, काही असो, त्याचं एक वेळेस बघायचं काय आता सॉल्व होते काय नाही होत. समजा याचं गणिताचं उदाहरण घेतलं तर सॉल्व होते का नाही होत, पुन्हा घ्यायचं ते पुन्हा सॉल्व करायचं. म्हणजे 1 वेळ 2 वेळेस ट्राय केला की तिसऱ्या वेळ तुम्हाला असं गणित जमते की तुमच्या कोणाला जमेल नाही असं तुम्हाला गणित जमते. ते कोणताही विषय असो मित्रांनो, गणिताचं नाही, मॅथ असो, विज्ञान असो, हिस्ट्री असो, भूगोल असो, मराठी असो, इंग्लिश ग्रामर असो, कोणताही विषय असो, तुम्ही जर असं रिपीट रिव्हिजन कराल तर कोणताही विषय असा अवघड होणार नाही तुम्हाला. तर एवढंच बोलतो मित्रांनो. आणि चांगला अभ्यास करा आणि चांगले पर्सेंट पास व्हा. जय भीम जय शिवराय.